नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक
स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा.
पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्यानं टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 3, घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तद्भव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, देशी शब्द ओळखा. देशी खालीलपैकी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, लुगडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? लोणचे शब्द हा कोणत्या भाषेतून आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, झोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तत्सम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, झाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, पुरुष करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कानडी भाषेतून तूप हा शब्द मराठीत आलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आशिया कप क्रिकेट स्पर्धा सध्या कोणत्या देशात सुरू आहेत? आशिया कप क्रिकेट स्पर्धा सध्या कोणत्या देशात सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वाधिक जिल्हे हे कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत? सर्वाधिक जिल्हे हे कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित कार्यकाल किती दिवसांचा आहे? सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाल किती दिवसांचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 74 दिवसांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मानवामध्ये गुणसूत्रांचे एकूण किती जोड्या असतात? मानवामध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 4, 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने किती सुवर्ण पदक पटकावले? राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने किती सुवर्ण पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2, 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 1991 ते 1992 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, लेखक व त्यांची पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा. लेखक व त्यांची पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, द गोल्डन बोट रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक 2, अकबरनामा अबुल फजल. ऑप्शन क्रमांक 3, नाट्यशास्त्र भरत मुनी. आणि ऑप्शन क्रमांक 4, द गार्डनर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 22, मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, 29 ऑगस्ट 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाले? 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 75 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, युनिसेफ इंडियाची युवा ॲम्बॅसिडर कोण आहे? युनिसेफ इंडियाची युवा ॲम्बॅसिडर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, हिमा दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे
नाव दिले होते? उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले होते? उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पानिपतचे पहिले युद्ध 1526. ऑप्शन क्रमांक 2 पानिपतचे दुसरे युद्ध 1566. ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध 1761. ऑप्शन क्रमांक 4 प्लासीची लढाई 1757. तर ऑप्शन क्रमांक 2 पानिपतचे दुसरे युद्ध 1566 ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय 200 रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे? भारतीय 200 रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांची स्तूप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1983 साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 30 2022 लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास मिळाला? 2022 लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मिसाईल वुमन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? मिसाईल वुमन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 प्रमुख देश व त्यांची राजधानी यातील चुकीची जोडी ओळखा. प्रमुख देश व त्यांची राजधानी यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स पॅरिस. ऑप्शन क्रमांक 2 रशिया मॉस्को. ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क आणि ऑप्शन क्रमांक 4 जर्मनी बर्लिन. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. ऑप्शन क्रमांक 2 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन. ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 10 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 10 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 19 वेळा येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर ऑप्शन क्रमांक 1 77 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणास द लिसन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे? खालीलपैकी द लिसन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शशी थरूर यांना लिसन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 40 स्वदेशी बनावटीची पहिली मेड इन इंडिया विमानवाहू युद्धनौका कोणती? स्वदेशी बनावटीची पहिली मेड इन इंडिया विमानवाहू युद्धनौका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 INS विक्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 INS विक्रांत केव्हापासून भारताच्या नौदलात कार्यान्वित करण्यात आली? INS विक्रांत केव्हापासून भारताच्या नौदलात कार्यान्वित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 2 सप्टेंबर 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 INS विक्रांतची लांबी किती मीटर आहे? INS विक्रांतची लांबी किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
262 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा आय एन एस विक्रांतची रुंदी किती मीटर आहे? आय एन एस विक्रांतची रुंदी किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 62 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत जगातील हा कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 6वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा भारतीय नौदलाचा नवा ध्वज कोणास समर्पित केला आहे? भारतीय नौदलाचा नवा ध्वज कोणास समर्पित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा स्टेलमेट व चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्टेलमेट व चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा भारतातील खेळाची मैदानी व ठिकाण यातील चुकीची जोडी ओळखा. भारतातील खेळाची मैदानी व ठिकाण यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रीन पार्क जयपूर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 49 वा गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्ह्यात गडचिरोली हा जिल्हा येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 2 घटना समितीचे उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी. ऑप्शन क्रमांक 3 घटना समितीचे सल्लागार बी एन राव. आणि ऑप्शन क्रमांक 4 घटना समितीच्या एकूण उपसमित्या 11. तर ऑप्शन क्रमांक 4 घटना समितीच्या एकूण उपसमित्या 11 ही आपली चुकीची जोडी होईल.